Welcome students. In the previous lecture, we have studied the objective questions on the topic dual nature of matter and radiation. In this video lecture, we will study the remaining questions on this topic. First question is that what is photoelectric effect? Answer is that the phenomenon of emission of electrons from a metal surface when radiation of suitable frequency is incident on it is known as photoelectric effect. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजेच काय तर एखाद्या मेटल सरफेसवरती ठराविक फ्रिक्वेन्सी असणारी लाईट रेडिएशन जर इन्सिडेंट झाली तर त्या मेटल सरफेसपासून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात आणि हे इलेक्ट्रॉन्स इमिट होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हटलं जातं. आता ह्या ठिकाणी सुटेबल फ्रिक्वेन्सी असा शब्द आलेला आहे. सुटेबल फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय तर इन्सिडेंट होणाऱ्या लाईट रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी त्या मेटल सरफेसच्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जेव्हा ग्रेटर असेल तेव्हा आणि तेव्हाच त्या मेटल सरफेसपासून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. देन नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट कॅन मायक्रोवेव्ज बी यूज्ड इन दी एक्सपेरिमेंट ऑन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये फ्रिक्वेन्सीच्या डिक्रीजिंग ऑर्डरनी जर तुम्ही वेव्ज ज्या आहेत त्या वेव्हची जर अरेंजमेंट केली तर म्हणजे मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी सर्वात कमी असते आणि असे हे मायक्रोवेव्ज ज्या आहेत त्या मायक्रोवेव्ज फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट एक्सपेरिमेंटमध्ये फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होण्यासाठी वापरता येतात किंवा नाही असा तुम्हाला क्वेश्चन ह्या ठिकाणी विचारलेला आहे. आता तुम्हाला सांगता येईल की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट घडून येण्यासाठी किंवा फोटो इलेक्ट्रॉन्स मेटल सरफेसमधून बाहेर पडण्यासाठी इन्सिडेंट होणाऱ्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी ग्रेटर असावी लागते किंवा जास्त असावी लागते आणि या ठिकाणी मायक्रोवेव्ह जे आहे त्या मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी कमी असते की ज्या फ्रिक्वेन्सीमुळं फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होत नाही. म्हणून तुम्हाला ॲन्सर लिहिता येईल नो मायक्रोवेव्ज कॅन नॉट बी युज्ड in the experiment on photoelectric effect because frequency of the microwaves is much lower, therefore they cannot emit the photoelectrons from the metal surface, therefore they cannot be used in the experiment on photoelectric effect. Next question, is it always possible to see photoelectric effect with red light? म्हणजे रेड लाईटच्या सहाय्यानं तुम्हाला नेहमीच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहायला मिळेल का असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. तर तुम्हाला माहीत आहे व्हिजिबल लाईटमध्ये रेड कलरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी असते सर्व कलरपेक्षा आणि व्हायोलेट जो कलर आहे त्या व्हायोलेट कलरची सर्वात फ्रिक्वेन्सी सर्व कलरपेक्षा जास्त असते. मग रेड कलरची जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहायला मिळणार नाही कारण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहण्यासाठी किंवा मिळण्यासाठी इन्सिडेंट होणाऱ्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी जी आहे ती ग्रेटर असावी लागते किंवा जास्त असावी लागते. त्यामुळे तुम्हाला ॲन्सर काय लिहिता येईल नो फ्रिक्वेन्सी दॅट इज एनर्जी ऑफ रेड लाईट इज व्हेरी लो अँड देअरफॉर इट इज नॉट पॉसिबल टू सी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट विथ रेड लाईट. Then next question is that using the values of work function given in table 14.1 tell which metal value require the highest frequency of incident radiation to generate photocurrent. आता पाठीमागची जी काही स्लाईड आहे त्या स्लाईडमध्ये विचारलेला जो काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमध्ये 14.1 टेबल जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. ह्या 14.1 टेबलमध्ये काय काय दिलेलं आहे तर मेटलची वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि करस्पॉन्डिंग वर्क फंक्शनची व्हॅल्यू तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेली आहे. आता पोटॅशियमसाठी 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट हे वर्क फंक्शन आहे. म्हणजे काय तर पोटॅशियमच्या सरफेसपासून इलेक्ट्रॉन जर इमिट व्हायचे असतील तर 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लागणार आहे.
त्याचप्रमाणे गोल्ड जर आपण घेत तर गोल्ड सरफेसपासून इलेक्ट्रॉन्स इमिट होण्यासाठी किती एनर्जी लागणार आहे, तर 5.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लागणार आहे. याचा अर्थ काय आहे, तर पोटॅशियम सरफेससाठी कमी एनर्जीची रॅडिएशन जरी इन्सिडेंट झाली तरीसुद्धा फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होणार आहेत. मात्र गोल्डसाठी इन्सिडेंट होणाऱ्या लाईट रेडिएशनची एनर्जी जी आहे ती एनर्जी कशी असायला पाहिजे, ग्रेटर असायला पाहिजे, तेव्हा आणि तेव्हाच फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होणार. म्हणजे ह्या 14.1 ह्या टेबलमध्ये दिलेली जी काही सर्व मेटल्स आहेत त्या सर्व मेटल्सपैकी गोल्डसाठी इन्सिडेंट होणाऱ्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी सर्वात कशी असावी लागेल, जास्त असावी लागेल, की ज्यामुळे फोटो इलेक्ट्रॉन्स काय होतील, इमिट होतील. कारण गोल्डसाठी वर्क फंक्शनची व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला आन्सर काय लिहिता येईल, गोल्ड विल रिक्वायर दी हायेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन बिकॉज गोल्ड हॅज हायेस्ट व्हॅल्यू ऑफ वर्क फंक्शन. आणि वर्क फंक्शन म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम दी metal surface. Then next question is that what do you understand by the term wave particle duality? Where does it apply? Wave particle duality म्हणजे काय आणि ते कोणकोणत्या रेडिएशनसाठी तुम्हाला वापरता येईल. परत इथे एकदा क्वेश्चन तुम्हाला हा दिलेला आहे आणि त्याचा ॲन्सर जे आहे ते ॲन्सर कोणता आहे, तर लाईट हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. लाईटला वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहेत आणि त्या कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक आहेत तुम्हाला माहीत आहे. लाईटचे गुणधर्म इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, रामन इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट अँड these all properties are explained by considering both nature for the light radiations. Because out of these characteristics, interference and diffraction can be explained by considering wave nature of light. म्हणजेच काय, तर ह्या सर्व कॅरेक्टरिस्टिकपैकी काही कॅरेक्टरिस्टिकचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी लाईटला वेव्ह नेचर कन्सिडर करावं लागतं. अँड फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, रामन इफेक्ट कॅन बी एक्सप्लेन्ड बाय कन्सिडरिंग पार्टिकल नेचर ऑफ लाईट. म्हणजेच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि रामन इफेक्ट ह्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या कॅरेक्टरिस्टिकचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी लाईटला पार्टिकल नेचर कन्सिडर करावं लागतं. अल्सो सम कॅरेक्टरिस्टिक्स कॅन बी एक्सप्लेन्ड बाय कन्सिडरिंग बोथ नेचर्स ऑफ लाईट. म्हणजे काय, अशा काही कॅरेक्टरिस्टिक आहेत की ज्या कॅरेक्टरिस्टिकचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी लाईटला दोन्ही प्रकारचं नेचर कन्सिडर करावं लागेल. दॅट इज वन डॉमिनेट्स इन सम सिच्युएशन्स अँड दी अदर वर्क्स इन दी रेस्ट ऑफ दी सिच्युएशन्स. म्हणजेच काय, तर एक जे नेचर आहे ते एक नेचर काही सिच्युएशनमध्ये वर्चस्व दाखवेल आणि दुसरं जे नेचर आहे ते दुसरं नेचर राहिलेल्या दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये वर्चस्व दाखवेल. देअरफॉर देर इज नीड टू कन्सिडर दी ड्वेल नेचर ऑफ लाईट. म्हणून ह्या ठिकाणी दोन्ही प्रकारचं नेचर कन्सिडर करण्याची गरज आहे. धिस फिनॉमिनॉन इज टर्म्ड ॲज वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, ड्युॲलिटी म्हणजे दोन्ही प्रकारचं नेचर. धिस फिनॉमिनॉन इज टर्म्ड ॲज अ वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी, वेव्ह नेचर अँड पार्टिकल नेचर. धिस वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी कॅन बी अप्लाइड फॉर होल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये जेवढी म्हणून रॅडिएशन्स आहेत तेवढ्या सर्व रॅडिएशन्ससाठी हे वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी जी आहे ती काय करू शकता, तुम्ही वापरू शकता. अल्सो मटेरियल पार्टिकल शो वेव्ह लाईक नेचर अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस. धिस फिनॉमिनॉन इज नोन ॲज अ वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ अ मॅटर. आणि वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर म्हणजेच काय, तर काही सिच्युएशन्समध्ये पार्टिकल जे आहे ते पार्टिकलसुद्धा काय करतात, तर दोन्ही प्रकारचं नेचर ओबे करतात. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट एक्सप्लेन दी इनवर्स लिनियर डिपेंडन्स ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल ऑन दी इन्सिडंट वेवलेंथ इन अ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सपेरिमेंट. आता हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चनचं मिनिंग काय आहे, तर इनवर्स लिनियर डिपेंडन्स ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल ऑन दी इन्सिडंट वेवलेंथ. म्हणजेच काय, तर इन्सिडेंट होणाऱ्या लाईट रेडिएशनची वेवलेंथ आणि
स्टॉपिंग पोटेन्शियल जे आहे त्या स्टॉपिंग पोटेन्शियलमध्ये कोणतं रिलेशन आहे तर इनव्हर्स लिनियर डिपेंडन्स हे रिलेशन आहे. म्हणजेच स्टॉपिंग पोटेन्शियल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी वेवलेंथ ऑफ द इन्सिडंट रेडिएशन. हे तुम्हाला काय करायचं आहे एक्सप्लेन करायचं आहे. आता हे कशा प्रकारे एक्सप्लेन करता येईल तर तुम्हाला इक्वेशन जे आहे ते इक्वेशन्स माहीत आहेत. वी नो दॅट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू h nu मायनस फाय झिरो. अल्सो कायनेटिक एनर्जीसाठी इन टर्म्स ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल इक्वेशन माहीत आहे. कोणतं आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू दी स्टॉपिंग पोटेन्शियल दॅट मीन्स V0 इंटू ई. जर आपण इक्वेशन 2ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1मध्ये जर घातली तर काय मिळेल V0 ई इक्वल टू h nu मायनस फाय झिरो सॉरी h nu डिवायडेड बाय ई मायनस फाय झिरो डिवायडेड बाय ई. बट वी नो दॅट म्यू इक्वल टू सी डिवायडेड बाय लॅम्बडा. जर आपण पाठीमागच्या इक्वेशनमध्ये न्यू इक्वल टू सी डिवायडेड बाय लॅम्बडा ही जर व्हॅल्यू घातली तर तुम्हाला कोणतं इक्वेशन मिळेल इन स्टॉपिंग पोटेन्शियलसाठी V0 इक्वल टू एच सी डिवायडेड बाय ई इंटू 1 लॅम्बडा मायनस फाय झिरो डिवायडेड बाय ई वेअर एच सी स्मॉल ई फाय झिरो आर दी कॉन्स्टंट दॅट मीन्स V0 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी लॅम्बडा. म्हणजे V0 हा फक्त कुणावरती डिपेंडंट राहिला लॅम्बडावरती आणि तो डिपेंडंट असताना कसा आहे तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी लॅम्बडा आहे. म्हणून तुम्हाला काय लिहिता येईल वेअर एच सी ई फाय झिरो आर कॉन्स्टंट्स फॉर अ गिवन मेटल. हेन्स फ्रॉम इक्वेशन 3 इट इज क्लिअर दॅट as 1 lambda increases then V0 stopping potential also increases. The graph of V0 versus 1 lambda is linear. म्हणजेच काय तर 1 lambda जसा तुम्ही वाढवत जाणार आहात तसा V0 सुद्धा काय होत जातो वाढत जातो. That means stopping potential V0 is inversely proportional to the wavelength of the incident radiation. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे तर इट इज ऑब्झर्वड इन ॲन एक्सपेरिमेंट ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दॅट अन इन्क्रीज इन द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन डज नॉट चेंज द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन्स. वेअर डज द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द इन्सिडंट रेडिएशन गो? इज इट लॉस्ट? स्टेट युअर ॲन्सर विथ एक्सप्लेनेटरी रिझनिंग. म्हणजेच काय तर इन्सिडंट होणाऱ्या लाईट रेडिएशनची जर इंटेन्सिटी जर वाढवली तर बाहेर पडणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जी आहे त्या कायनेटिक एनर्जीवरती कोणताही परिणाम होत नाही. असं जर असेल तर मग इन्सिडंट होणाऱ्या लाईट रेडिएशनची जर इंटेन्सिटी वाढवली तर ती जी वाढवलेली जी इंटेन्सिटी आहे ती कुठं गेली? इज इट लॉस्ट? ती लॉस्ट झाली का? स्टेट युअर ॲन्सर विथ एक्सप्लेनेटरी रिझनिंग. तुम्हाला क्वेश्चनचा ॲन्सर देता येईल. वी नो दॅट द इक्वेशन एच न्यू इक्वल टू फाय झिरो प्लस हाफ mv स्क्वेअर दॅट इज एच न्यू इक्वल टू फाय झिरो प्लस कायनेटिक एनर्जी बिकॉज 1/2 mv स्क्वेअर इक्वल टू इज रिप्रेझेंट्स द कायनेटिक एनर्जी. In this equation h constant phi 0 is also constant. That means kinetic energy of the emitted photoelectrons only depends upon the frequency of incident radiation. It does not depends upon, that means kinetic energy does not depends upon the intensity of incident radiation. Okay, and all incident photons are not used for the emission of electrons, but some photons are reflected or absorbed by the metal. Therefore, there is rising temperature of the metal surface. म्हणजेच काय तर इन्सिडेंट होणारी लाईट रेडिएशन जी आहेत मेटल सरफेसवरती त्या लाईट रेडिएशनची जर तुम्ही इंटेन्सिटी जर इन्क्रीज करत गेला तर त्या लाईट रेडिएशनमधल्या फोटॉनची संख्या काय होत जाते इन्क्रीज होत जाते. आणि असे जे फोटॉन्स जे आहेत ते फोटॉन्स ज्यावेळेस मेटल सरफेसवरती इन्सिडेंट होतात त्यावेळेस सर्वच्या सर्व फोटॉन्सकडून इलेक्ट्रॉन्स इमिट केले जात नाहीत. तर त्यापैकी काही फोटॉन्स आहेत त्या मेटल सरफेसकडून ॲब्सॉर्ब केले जातात किंवा काही फोटॉन्स काय केले जातात रिफ्लेक्ट केले जातात. आता जे फोटॉन्स ॲब्सॉर्ब केले जाणार आहेत त्या ॲब्सॉर्बड फोटॉनमुळं तो जो मेटल सरफेस जो आहे त्या मेटल सरफेसचं टेम्परेचर काय होतं इन्क्रीज होतं. दॅट मीन्स देर इज रायझिंग टेम्परेचर ऑफ दी metal surface.
The increase in intensity of the incident radiation results in increase in the number of electrons emitted per second. म्हणजेच काय, तर इन्सिडेंट होणाऱ्या लाईट रेडिएशनची जर इंटेन्सिटी जर इन्क्रीज केली तर बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती प्रति सेकंदाला काय होत जाते, वाढत जाते. मात्र बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या कायनेटिक एनर्जीवरती कोणताही परिणाम होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय दी डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. विल ॲन इलेक्ट्रॉन ॲट रेस्ट हॅव ॲन असोसिएटेड डी ब्रॉग्ली वेवलेंथ. जस्टिफाय युअर ॲन्सर. म्हणजेच काय, तर डी ब्रॉग्ली वेवलेंथ म्हणजे काय, आणि इलेक्ट्रॉन जर रेस्ट कंडिशनमध्ये असेल तर त्या रेस्ट कंडिशनमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनला डी ब्रॉग्ली वेवलेंथ असेल किंवा नसेल हे तुम्हाला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. ॲन्सर काय लिहिता येईल, तर व्हॉट इज मीन बाय डी ब्रॉग्ली वेवलेंथ. वेव्स असोसिएटेड विथ अ मूव्हिंग इलेक्ट्रॉन आर कॉल्ड अ मॅटर वेव्स ऑर डी ब्रॉग्ली वेव्स ऑर स्कोरिंजर वेव्स. म्हणजेच जो पार्टिकल हा मूव्हिंग कंडिशनमध्ये असेल त्या मूव्हिंग कंडिशनमध्ये असणाऱ्या पार्टिकलला जी वेव असते त्या वेवला काय म्हटलं जातं, मॅटर वेव किंवा डी ब्रॉग्ली वेव किंवा स्कोरिंजर्स वेव असं तुम्ही म्हणणार आहात. दी डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ दिस मॅटर वेव इज गिव्हन बाय दी फॉर्म्युला. मॅटर वेवची जी वेवलेंथ असेल किंवा डी ब्रॉग्ली वेवलेंथ जी आहे त्या वेवलेंथसाठी फॉर्म्युला कोणता आपण बघितलेला आहे, लॅम्बडा इक्वल टू एच डिवायडेड बाय एम इंटू व्ही, वेअर एच इज प्लँक्स कॉन्स्टंट, एम इज दी मास ऑफ दॅट पार्टिकल अँड व्ही इज दी व्हिलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल. ओके, आणि तुम्हाला माहीत आहे एम इंटू व्ही दॅट मीन्स मास ऑफ दॅट पार्टिकल अँड व्हिलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकलचा जर गुणाकार असेल म्हणजे मास इंटू व्हिलॉसिटी जर असेल तर तुम्हाला काय मिळतं त्याच्यानुसार, तर मोमेंटम ऑफ दॅट पार्टिकल म्हणजे पी इक्वल टू एम इंटू व्ही, मोमेंटम ऑफ अ फोटॉन. इफ अँड इलेक्ट्रॉन इज ॲट रेस्ट, आणि हा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो जर इलेक्ट्रॉन रेस्ट कंडिशनमध्ये असेल म्हणजेच काय, तर त्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी कशी असेल, जर 0 असेल तर त्या पार्टिकलचा मोमेंटम जो आहे किंवा त्या इलेक्ट्रॉनचा मोमेंटम एम इंटू व्ही, व्ही जर 0 असेल तर एम इंटू व्ही किती होणार आहे, 0 होईल. आणि त्यामुळं काय होणार आहे, तर डी ब्रॉग्ली वेवलेंथ वुड बी इनफायनाईट, म्हणजे एच डिवायडेड बाय 0 हा किती होणार, इनफायनाईट होईल. म्हणजे लॅम्बडा इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला, इनफायनाईट मिळेल किंवा इन्फिनिटी वेवलेंथ होणार आहे. दॅट मीन्स देर इज अब्सेन्स ऑफ मॅटर वेव्ज, म्हणजे मॅटर वेव्ह त्या ठिकाणी राहणार नाही कारण वेवलेंथची व्हॅल्यू कशी झाली, इनफायनाईट झाली. बट अकॉर्डिंग टू वेव्ह मेकॅनिक्स दिस इज नॉट पॉसिबल, म्हणजे वेव्ह मेकॅनिकनुसार हे शक्य नाही किंवा हे पॉसिबल होणार नाही. ज्या ठिकाणी पार्टिकल मोशनमध्ये असेल त्या ठिकाणी वेव्ह असणार आणि असणारच आहे.